नमस्कार मित्रांनो, आज 2 मार्च आणि लपंडाव या मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. सखी आणि कान्हाच्या आईची भेट होणार आहे. इकडे आता कान्हाने कुल्फीला घरी आणलं असतं आणि हा सगळा प्लॅन मनस्विनीचा असतो. तिला माहिती असतं की कान्हा कुल्फीला वाचवायला जाणार आहे. त्याचबरोबर अपर्णाला कान्हा आता हॉस्पिटलमध्ये नेणार आहे. तिथे सखीची आणि अपर्णाची भेट होते आणि कान्हाची आई सखीला सांगते की ती कान्हा बरोबर आली आहे. तर बघूया मित्रांनो, कान्हा पकडला जाईल का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर तुम्हाला एपिसोडचे रिव्ह्यू दिसणार नाहीत. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता सखी म्हणत असते सतत गौतमला की काका चल आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि आपली कुल्फी किडनॅप झाली याची कंप्लेंट करू. पण या सरकारच्या भीतीने आता गौतम म्हणत असतो सखीला की त्याची काहीही गरज नाही आहे. तर परत आता सखी म्हणत असते काका तुझ्या लक्षात नाही येत आहे का? अरे आपली कुल्फी किडनॅप झाली आहे. बरं काका, आता माझ्या लक्षात येत आहे तू कदाचित थोडा शॉकमध्ये गेला असणार आहे म्हणून तू हे असं सगळं बोलतोयस, पण आपल्याला जावं लागेल. काका मी आहे तुझ्यासोबत, ट्रस्ट मी. आणि सखी आता गौतम काकाचा हात पकडून नेण्याचा प्रयत्न सुद्धा करते, पण गौतम तिला थांबवतो आणि म्हणतो सखी त्याची काहीच गरज नाही आहे. तर आता मनस्विनी त्या सगळ्यांसमोर गौतमला म्हणते, म्हणजे सखी आणि उर्मिला असतात तिथे त्यांच्यासमोर. ती गौतमला म्हणते काय तू तेच ते लावलंय? अरे गौतम, कुल्फी तुझा जीव की प्राण आहे ना? अरे ती किडनॅप झाली आहे, तुला कळतंय का? आणि तुला पोलिसात जाऊन इतकी बेसिक गोष्ट सांगायची नाही आहे. आय डोंट नो. गौतम सगळी कामं बाजूला ठेव आणि आत्ताच्या आत्ता जा पोलीस स्टेशनमध्ये. आता या सरकारवर कोणालाही शंका येऊ नये म्हणून आता ही अशी वागत असते, सगळ्यांसमोर ही अशी दिखावा करते. पण मित्रांनो, आता गौतमला आठवतं की थोड्याच क्षणापूर्वी या सरकारने गौतमला म्हटलं असतं की जर तू पोलिसात जायचा विचारही केलास तर तुझ्या कुल्फीचे मी असे हाल करेल की तिला जन्माला का घातलं तुला असा विचार येईल आणि तुला त्याचा पश्चाताप होईल. तर मित्रांनो, हे सगळं आता गौतमला आठवतं. उर्मिला सुद्धा पण आता प्रेझेंटमध्ये गौतमला म्हणत असते अरे गौतम तू असा का करतोयस? जा ना, आपण शोधू ना कुल्फीला, प्लीज काहीतरी कर. आता सखी सुद्धा म्हणत असते काका प्लीज चल, मी आहे ना तुझ्या बरोबर. आता परत सखी एकदा फायनली तिसऱ्यांदा गौतमचा हात पकडते आणि म्हणते चल काका. पण आता गौतम तिसऱ्यांदा सुद्धा हात झटकून देतो आणि सखीला परत आश्चर्याचा धक्काच बसतो. तर इथे मित्रांनो सीन शिफ्ट होतो आणि एका सुनसान जागी या गुंडाने त्या मुलीला आणलं असतं कुल्फीला. तिथे आता कान्हा सुद्धा त्याच्या बुलेटने पोहोचला असतो आणि तो सगळ्या गुंडांना म्हणतो काय ना मित्र, आत्तापुरती मित्र म्हणतोय मी, पण कदाचित थोड्या वेळाने मित्र म्हणणार पण नाही. तर आता त्याच्यातला एक गुंड कान्हाला म्हणतो ए चल निघ, आणि त्याने कुल्फीच्या गळ्याजवळ चाकू नेला असतो, ज्यामुळे आता कुल्फी खूपच घाबरली असते. कान्हा म्हणतो हा मी निघणार तर आहेच, पण मी एकटा नाही, कुल्फीला माझ्याबरोबर मी घेऊन जाणार आणि तोही तिला एकही ओरखडा नाही येऊ देता. आणि जर का तिला काही झालं तर आई शपथ तुमच्यापैकी एक जण सुद्धा घरी नीट जाणार नाही. हा शब्द आहे या कान्हाचा. आता हे सगळं ऐकून हे गुंड कानावर हसू लागतात. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा त्या गुंडांना मारायसाठी तयार होत असतो, त्याचा कोट वगैरे तो काढत असतो, पण तितक्यात हे सगळे गुंड कुल्फीला सोडून देतात. कुल्फी आता धावतच कान्हाजवळ जाते आणि त्यातला एक गुंड म्हणतो कान्हाला जा घेऊन जाईला, आणि हसत असते. परत त्या व्हॅनमध्ये बसतात सगळीच्या सगळी गुंड आणि तिथून निघून जातात. पण मात्र आता कुल्फी खूपच घाबरली असते, तिच्या मनावर खूप परिणाम झाला असतो. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी म्हणते गौतमला काका तुला काय झालंय, का वागतोयस तू असा? हे बघ, तुला नसेल यायचं ना तर राहू दे, पण काहीही झालं तरी मी पोलीस स्टेशनला जाणार आहे. मग तू माझ्यासोबत आलास तरी, आणि तुला नसेल यायचं तर तुझ्याशिवाय. आता शेवटचं सखी ओरडते गौतमवर आणि म्हणते चल, पण गौतम आता गप्प असतो आणि तो या मनस्विनीकडे म्हणजे सरकारकडे बघतो आणि सरकार त्याला इशारा करते की अगदी बरोबर करतोयस म्हणून तू. तर मित्रांनो, आता सखीला समजलं असतं की गौतम तिच्या बरोबर नाहीच येणार आहे, त्यामुळे ती निघाली असते. ती दारापर्यंत चालत जाणार तितक्यात तिकडून कुल्फी येते. तिच्या हाती 2-3 बलून्स असतात आणि कुल्फीच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल असते. आता कुल्फीला बघून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. कुल्फी आता सखीला मिठी मारते. उर्मिला सुद्धा आता रडत असते, तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि गौतम सुद्धा धावतच जातो कुल्फीजवळ. तिला पूर्ण तो चेक करतो आणि म्हणतो कुल्फी कशी आहेस बाळा तू, तुला कुठे लागलं तर नाही ना, तू ठीक आहेस ना कुल्फी? असं म्हणून गौतम आता कुल्फीला मिठी मारतो. तर मित्रांनो, तितक्यात तिथे मागून कान्हा येतो. सखी आता कान्हाकडे बघते आणि त्याला विचारते कान्हा तुला कुल्फी कुठे सापडली? तर आता कुल्फी सगळ्यांना सांगत असते मी सापडली नाही कान्हा दादाला, मला तर त्याने गुंडांपासून वाचवलंय आणि जेव्हा ते गुंड मला नेत होते ना
तेव्हा असं सगळं झालं. म्हणजे कुल्फी आता सगळं सांगून टाकते. गौतम, उर्मिला आणि सखीला. तर ही मनस्विनी थोडी दूरच उभी असते. गौतम आता हात जोडतो कान्हासमोर आणि म्हणतो, कान्हा थँक्यू व्हेरी मच. कान्हा म्हणतो गौतम काकाला, अरे थँक्यू वगैरे काय. सखी म्हणते, नाही खरंच कान्हा, तू खूप मोठं धाडस केलंय. तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुल्फीचा जीव वाचवलाय. खरंच थँक्यू. उर्मिलाला सुद्धा थँक्यू म्हणायचं असतं, पण ती काय माहिती का बोलत नाही. तर असो मित्रांनो, काय होतं तितक्यात तिथे आता मनस्विनी कान्हाजवळ चालत येते आणि ती टाळ्या वाजवत येत असते. तर कुल्फी आता या मनस्विनीला म्हणजे या सरकारला घाबरते आणि पटकन तिच्या आईजवळ जाते. तर हे सरकार कान्हाला म्हणते, गुड जॉब कान्हा, वेल डन. पण मला सांग, कुल्फी किडनॅप झाली आहे हे तुला कसं कळलं? बरं, ती किडनॅप झाली, पण त्या कुल्फीला ती गुंड कुठल्या नेमकं लोकेशनवर नेणार आहे ते लोकेशन तुला कसं कळलं? आणि कमाल बघ ना काय, तू तिथे पोहोचलास सुद्धा. आणि हा सगळा चमत्कार कसा झाला कान्हा? आता मनस्विनी मुद्दामच हे सगळं करत असते. तिला माहिती असतं की कान्हाने तिचं बोलणं ऐकलंय म्हणून. तिला फक्त बघायचं असतं की कान्हा कसा आणि किती खोटं बोलतोय ते. तर मित्रांनो, काय होतं आता, कान्हा म्हणतो सगळ्यांसमोरच या सरकारला, चमत्कारच म्हणायचा, साईबाबांची कृपाच झाली आहे. काय झालं, मी नेहमीप्रमाणे गाडी घेऊन ऑफिसला निघालो, तर रस्त्यात नेमकी माझी गाडी बंद पडली. तर उतरलो वगैरे मी गाडीवरून आणि बघितलं तर तो स्पार्क प्लग असतो ना, तो लूज झाला होता. तर तो मी टाईट केला आणि मग गाडी सुरू झाली. सगळे आता नीट ऐकत असतात कान्हाच्या बोलण्याकडे आणि मनस्विनीला माहिती असतं की कान्हा खोटा बोलतोय, तरी सुद्धा ती ऐकत असते. पुढे आता कान्हा सांगू लागतो आणि तितक्यात माझ्या बाजूने एक व्हॅन गेली आणि त्या व्हॅनमध्ये मला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. मी म्हटलं ही काहीतरी गडबड दिसते. मग मी गाडीने त्या व्हॅनचा पाठलाग केला. मग मी गेलो आणि बघतो तर काय, व्हॅनमध्ये आपली कुल्फी होती. आणि कुल्फी व्हॅनमध्ये म्हटल्यानंतर मी तर टेन्शनमध्येच आलो. आणि मग पुढे ते कुल्फीने सांगितलंच काय झालंय ते. हे सगळं ऐकून आता उर्मिला सुद्धा घाबरते. सखी म्हणते आता कान्हाला, खरंच पण साईबाबांचीच कृपा झाली असंच म्हणायचं. गौतम आता पुन्हा एकदा हात जोडतो कान्हासमोर आणि म्हणतो, कान्हा थँक्यू वन्स अगेन. आता कान्हा म्हणतो, हो थँक्यू काय, कुल्फीला जरा फ्रेश होऊ द्या, जरा घाबरली आहे ती, तिला जरा खायला प्यायला द्या, तिला थोडं बरं वाटेल. तर आता उर्मिला म्हणते कुल्फीला, चल कुल्फी तुला काहीतरी खायला करते, आणि कुल्फीला ती घेऊन जाते. गौतम आणि सखी सुद्धा निघून जातात. पण मित्रांनो, आता ही मनस्विनी कान्हाच्या अशी अंगावर जाते आणि म्हणते, झालं का कुल्फीला वाचून, जा मग आता. कान्हा म्हणतो हो, आणि तो त्याच्या खोलीत जाणार. तितक्यात आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, ऑफिसला. कान्हा आता त्याची मान खाली टाकतो आणि ही मनस्विनी तिच्या खोलीत निघून जाते. पण आता कान्हाला शंका येते या सरकारवर. कान्हा आता एकट्यातच असतो तिथे आणि तो स्वतःला म्हणतो, सरकार नेमकं तुमच्या डोक्यात काय सुरू आहे? यावेळी तुम्ही छोट्या मोठ्या लढाईच्या नाही तर मोठ्या युद्धाच्या तयारीत दिसत आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे, मी जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं आता, आणि ती गुंड तुम्हीच पाठवले होते. आणि म्हणूनच त्या गुंडांनी कुठलाही विरोध न करता सहजच कुल्फीला माझ्याकडे पाठवलं. ते तर तुम्हाला समजलं असेलच म्हणा. पण तरी सुद्धा तुम्ही शांत आहे, पचत नाही आहे मला हे. काहीतरी आहे, काहीतरी नक्कीच आहे जे तुम्हाला कोणाच समोर आणायचं नाही आहे. तर मित्रांनो, कान्हाला आता फ्लॅशबॅक आठवतं की त्याने कसं ऐकलं असतं. सरकारच्या खोली बाहेरच कान्हा उभा असतो, जेव्हा या मनस्विनीने तिच्या गुंडांना फोन करून सांगितलं असतं की आज कुल्फीची बस येणार नाही आहे, तिच्या स्कूल ग्रुपमध्ये मी तुला ॲड केलंच आहे, आज चांगली संधी आहे, आजच तिला गेटच्या बाहेरून उचला आणि तिच्या आईला कॉल करून तुम्ही सांगा की स्कूल बस येणार आहे. तसंही त्या उर्मिलाला काहीच माहीत नसतं आणि ती मुलगी चांगलीच घाबरली पाहिजे, कळलं? तर आता हे गुंड जी सरकार म्हणत असतात आणि कान्हाने हे सगळं आधीच ऐकून घेतलं असतं. पण मित्रांनो, ही झाली कान्हाची बाजू. सरकारने कसं ओळखलं की तिथे कान्हा होता हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, इथे आता संध्याकाळ झाली असते. कुल्फी खूप घाबरली असते आणि सखी कुल्फीला काही खायला देण्यासाठी फ्रुट्स घेऊन येते आणि तिच्यासोबत ती चाकू सुद्धा घेऊन येते. सखी आता फळं ती कापत असते चाकूने, पण मात्र त्या चाकूकडे बघून आता कुल्फी घाबरायला लागते खूप. तिला ते सगळं प्रकरण आठवत असतं जेव्हा ती किडनॅप झाली होती. आणि घाबरतच आता कुल्फी सखीला म्हणते, सखी ती सुरी ती बाजूला ठेव. आणि कुल्फी लांब सुद्धा पळते त्या सुरीच्या, सखीच्या पासून ती लांब पळते. आता सखीला आश्चर्यच वाटतं हे बघून आणि सखी म्हणते, अगं कुल्फी काय झालंय बाळा? सखी आता लगेच ते सुरी आणि प्लेट बाजूला ठेवते आणि कुल्फीला शांत करण्याचा प्रयत्न करते. सखी आता कुल्फी जवळ जाते आणि तिला म्हणते, काय झालं तुला बाळा? तर आता रडतच सांगत असते ही कुल्फी, मला ना हे सुरी बघून जे झालं ते आठवलंय. आता सखीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि सखी म्हणते, कुल्फी अगं बाळा, जे झालं ते झालं, ते गुंड इथे नाही येणार आहे, तू तुझ्या घरी सुखरूप परत आली आहे आणि आम्ही सगळे आहोत ना बाळा.
तर आता कुल्फी म्हणते तरी सुद्धा मला भीती वाटत आहे. आता सखी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण कुल्फी ऐकतच नसते. खूप घाबरली असते ती आणि कुल्फी सतत म्हणत असते ती गुंड परत येतील. सखी म्हणते हे बघ बाळा, जे झालं ना ते एक वाईट स्वप्न होतं असं तू समज आणि विसरून जा. तुला काहीही बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं तर तुझी सखी दी आहे, मी आहे ना, तर बोल माझ्याशी. मी फक्त एका हाकेच्या अंतरावर आहे. सांगशील ना ग मला? तर आता ही कुल्फी म्हणत असते सखीला की मी स्कूलला नाही जाणार कारण ते गुंड तिथे पण येतील ना. मी घरीच थांबेल सखी दी, पण तू कायम राहशील ना माझ्या बरोबर? तर आता सखी सुद्धा इमोशनल होते अवस्था बघून कुल्फीची आणि म्हणते हो ग बाळा, मी तुझ्यासोबत कायम असेल. कुल्फी आता रडायची थांबतच नाही आणि ती म्हणत असते मला खूप भीती वाटते सखी दी. आता सखीला समजलं असतं. सखी आता कुल्फीला म्हणते तुला माझ्या बोलण्याने बरं नाही वाटत आहे का? तर सखी म्हणते ठीक आहे, तुला जर माझ्या बोलण्याने बरं नसेल वाटत तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे, त्याने तुला नक्कीच बरं वाटेल. तर आता कुल्फी म्हणते ऑप्शन? कोणतं ऑप्शन? तर मित्रांनो, सखी इथे कान्हाबद्दल बोलत आहे. तिला वाटत असतं की आता कान्हाच आहे जो कुल्फीला आता शांत करू शकणार आहे. तिला आता हे समजलं असतं. पण मित्रांनो, कान्हा त्याच्या घरी आलाय. सीन शिफ्ट होतो आणि कान्हा मला म्हणत असतो की मी तेच तर म्हणतोय की त्या सरकारने कुल्फीचं किडनॅपिंग का केलं असेल. मित्रांनो, तिथे किरण सुद्धा असतो. किरणने आता सगळं जे काही घडलं ते सांगितलं असतं आणि कान्हा म्हणतो आता मला की हे सगळं करण्यामागे त्या सरकारचा हेतू काय आहे हे मला समजतच नाहीये. तर किरण म्हणतो कान्हाला, अरे कान्हा, ती बाई खूप डेंजरस आहे, ती काहीही करू शकते. तर हे किडनॅपिंग करणं तिच्यासाठी काहीच विशेष नाहीये. प्रचंड डेंजरस आणि डोक्याने सटकलेली बाई आहे ती. त्या बाईचा काहीच नेम नाहीये. बट कान्हा, तुला मानायला पाहिजे, तू स्वतःच्या जीवावर उदार होऊन कुल्फीचा जीव वाचवलायस. आज मित्र म्हणून खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. पण मा आता कान्हाला म्हणतात मित्र म्हणून अभिमान वाटतोय हे चांगलं आहे आणि त्या कान्हाकडे बघत म्हणतात पण मुलगा म्हणून स्वतःची कर्तव्य पार पाडता आली पाहिजेत. काय ना ते कामत, कुल्फी, सखी, तुला ह्यांची काळजी आहे रे कबीर, पण आपल्या आईची काळजी घेण्यासाठी तुझ्याकडे वेळ आहे का? तर आता कान्हा लगेच विचारतो काय झालं मा? तर आता मा सांगू लागतात कान्हाला, ज्या दिवशी तू तिला साडी भेट दिलीस ना तेव्हापासून अपर्णा बिथरली आहे. ती कोणाचं ऐकत नाही, खातपीत नाही, बोलत नाही आणि तिची ही अवस्था काळजी करण्यासारखी आहे. अरे आधी ती शांत तरी व्हायची. पण आता तितक्यात आता कान्हा म्हणतो मला, बरं मी आईला भेटून येतो. आणि कान्हा आता अपर्णाच्या खोलीत जातो. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सरकार तिच्या खुर्चीवर बसते, तिच्या खोलीत असते ती आणि तिला आठवतं की तिने कसं ओळखलं होतं की कान्हाला हे सगळं माहिती झालंय म्हणून. तर मित्रांनो, जेव्हा सकाळी या मनस्विनीने तिच्या गुंडांना फोन केला असतो, कान्हाने सगळं ऐकलं असतं आणि कान्हा लवकरच पळत जातो. तर त्याच्या चालण्याचा आवाज या सरकारला येतो फोन ठेवल्यावर आणि त्यामुळे आता ही सरकार चालत गेली असते दारापर्यंत. तिने बघितलं असतं तिथे कोणीच नसतं, पण मात्र कान्हाच्या परफ्यूमच्या सुगंधावरून ही मनस्विनी ओळखून घेते की तिथे आता कान्हा आला होता. आणि ही मनस्विनी म्हणते की हा तर कान्हाच्या परफ्यूमचा सुगंध आहे, त्याचा फ्रॅग्रेन्स आहे. आणि त्यानंतर मनस्विनी हसते आणि म्हणते कान्हा, मला तुझ्या बुद्धीची कीव येते रे. सो कान्हा महाडी, कुल्फीला वाचून हिरो बनण्याच्या तयारीत आहेस तर तू, असं सगळं मनस्विनी स्वतःला म्हणत असते. पण काय रे, इतकं वरवरचं प्लॅनिंग, इतका वरवरचा विचार, दॅट्स नॉट सरकार. माझा गेम कळायला तुला 7 जन्म घ्यावे लागतील. जिथे तुझी हुशारी संपते ना तिथे या सरकारची चालाकी सुरू होते, असं आरशात बघून मनस्विनी स्वतःलाच म्हणते. आणि तेव्हाच तिने गुंडांना फोन करून कान्हाचा फोटो पाठवला असतो आणि त्या गुंडाला सांगितलं असतं की कुल्फीला ज्याच्यासमोर सोडायचंय ना त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवलाय. आणि ह्या गुंडांना तेव्हाच माहिती असतं, आधीच त्यांना समजलं असतं की कान्हा येणार आहे त्यांचा पाठलाग करत आणि कान्हासमोर कुल्फीला त्यांना सोडायचंय. तर मित्रांनो, असा सगळा प्लॅन या मनस्विनीने बनवला असतो. आणि मनस्विनी म्हणते आता स्वतःला एका दगडात 2 पक्षी मारलेत मी. आता प्रेझेंटमध्ये ती स्वतःला असं म्हणत असते आणि ती स्वतःला म्हणते गौतमच्या मनात आता भीती बसली आणि कान्हा, त्याला तर प्रश्नच पडला असेल मी कुल्फीचं किडनॅपिंग का केलं ते, असं म्हणत ही सरकार आता हसते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे म्हणजे ही जी सरकार आहे ती आणि राजलक्ष्मी मा यांची परत एकदा भेट होते. आणि मनस्विनी या वेळेला मला घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मी बरीच शस्त्र चालवली आहे, मला ते चालवायला आवडतं. सांगू का याआधी कोणावर शस्त्र चालवलंय ते? आणि मला त्यांच्या मुलाची म्हणजे देवदत्त किर्लोस्करची हत्या आठवते. त्याचबरोबर सखीच्या आईची आणि सखीची भेट होणार आहे. सखीची आई, सॉरी मित्रांनो, कान्हाची आई आता घाबरलेली असते. तर सखी विचारते कोण आहे तुमच्या बरोबर? तर आता सांगून टाकतात अपर्णा की त्यांच्या बरोबर कान्हा आहे म्हणून. आणि हे ऐकून आता सखीला खूप मोठा झटका लागतो.
कान्हा आता तितक्या तिथे आला असतो आणि तो हे सगळं लपून ऐकत असतो. तर मित्रांनो, उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.